पंढरपुरात एखादी घटना घडली, की तिची चर्चा वाऱ्यासारखी सगळीकडे होत जाते आणि मग त्याच्यावरती तर्कवितर्क सुरू होतात. जर ती पोलिसांच्या संदर्भानं घटना असेल, तर याच्या संदर्भात तपासाबाबतीत आणि पोलिसांच्या पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतीत अनेक प्रश्न उभा केले जातात. पण ज्यावेळेला एखाद्या घटनेचा सखोल तपास होतो आणि वेगळंच प्रकरण समोर येतं, त्यावेळेस मात्र लोक पोलिसांना धन्यवाद देतात. अशाच प्रकारची घटना काल पंढरपूर शहरामध्ये पाहावयास मिळाली. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. पंढरपूर शहरातील कोळी गल्ली येथील 20 वर्षीय एका तरुणीनं पंढरपूर नगरपालिकेच्या जवळ असणाऱ्या भेळीच्या गाड्यावरती भेळ खाण्यासाठी आली असता तिच्यावर काही अज्ञात तरुणांनी ॲसिड फेक केली आणि जीवघेणा हल्ला केल्याची चर्चा काल दिवसभर पंढरपूर शहरात चर्चिली गेली. सोशल मीडिया आणि मीडियावरती याची चर्चा देखील झाली. मुलीच्या आईनंही तसा जबाब दिला. कुणी अज्ञातांनी ॲसिड फेकलं आणि पंढरपुरात पुन्हा नेहमीप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्याची चर्चा अनेकांनी चविष्टपणाने केली. पण आज सकाळी पंढरपूर येथे नव्यानं रुजू झालेले DYSP प्रशांत डगळे आणि दामिनी पथकाच्या PSI रावळ यांनी या घटनेचा अधिक तपास केला असता सत्य वेगळंच समोर आलं. या बाबतीत असं घडलं की पंढरपुरातील वैष्णवी सुदाम भागवत ही 20 वर्षीय तरुणी पंढरपूर नगरपालिकेच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या भेळीच्या ठेल्यावरती भेळ खाण्यासाठी आली असता तिच्यावरती अज्ञात इसमांनी ऍसिड हल्ला केल्याची चर्चा शहरभर झाली. तिला काही लोकांनी पंढरपूरच्या एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. तिच्यावरती उपचार सुरू झाले. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व माहिती घेतली. मुलीच्या आईचा जबाब नोंदवला. तिनंही काही अज्ञातांनी तिच्यावरती मुलीवरती ऍसिड फेक केल्याचा जबाब दिला आणि पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. जखमी असलेल्या मुलीचा जबाब घेतला आणि सत्य मात्र वेगळंच आलं. सत्य असं समोर आलं की त्या मुलीनं स्वतःहून आपल्या शरीरावरती स्वतःच्या टॉयलेटमधील टॉयलेट साफ करण्याचं जे ऍसिड असतं, जे 60 रुपये लिटरनं बाजारात उपलब्ध होतं, तेच ऍसिड ओतून घेतलं होतं. उजव्या बाजूला शरीराच्या ते ऍसिड ओतून घेतल्यामुळं तिच्या शरीरावरील त्वचा भाजली होती, तर डोळ्यालाही काही प्रमाणात जखमा झाल्या होत्या. पोलिसांच्या तपासात हे सत्य समोर आल्यानंतर मात्र लोकांनी पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था शाबीद असलेल्याचा निर्वाळा दिला आणि पोलिसांना धन्यवाद दिले.